यस, स्ट्राइक वरती दीपक वैती, नॉन स्ट्राइक वरती चंदन तलवार. पवनदीप सिंग ना. लेट्स प्ले. पहिलाच बॉल स्वागत केले षटकाराच्या साह्याने दीपक वैतीच्या बॅटमधनं शॉट ऑन पोल. पहिलाच बॉल वरती षटकार. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार लगवलाय. दीपक वैतीच्या बॅटमध्ये षटकार आपला पाहायला मिळाला आणि सेट सुपरस्टार्स वाशिया संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पवनदीप सिंग यांनी पॅक केलेला हा संघ थेट प्रेक्षकांना tenniscricket.in च्या माध्यमातून कॅनवरनं ते घेत आहेत. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे. स्लॅन मध्ये बॉल पडेल तोपर्यंत मात्र एक रन धावून कंप्लीट केलेली आहे. संघाची धावसंख्या मात्र 1 या धावसंख्येने पुढे गेली आहे. 7 धावा दाफलकावरती. 7 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दीपक वैती ज्याने मात्र षटकाराच्या सहाय्याने मात्र अकाउंट ओपन केलं कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमचं. त्याच्यानंतर मात्र बॅटची एज डिक्लेअर रिझन मध्ये बॉल गेला. दोन्ही पंच मात्र आपोआप थोडीशी मात्र चर्चा करत असताना शीतलताई भोईर यांचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्व क्रमांक 15 मध्ये आपण आहोत आणि सुयोग स्मृती चषकाचा मात्र आनंद आपण लुटता. गोलंदाजी मार्ग वरती हमजा खान च्या गोलंदाजाने मात्र प्रभावित केला. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा बॉल देखील भन्नाट वेगाने मात्र मिस करून गेलाय. कदाचित लोअर फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 रन टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावरती. 8 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. पहिला बॉल जर पाहिला तर षटकार, त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलं हमजा खानने. यंगस्टर आहे, नवीन खेळाडू आहे आणि सय्यद सुपरस्टार वाशी टीमच्या कॅप्टनने देखील सांगितलं यंगस्टर आहेत आमच्या टीम मध्ये. 2-3 वर्षाचा गॅप, 2-3 वर्ष आमचा संघ खेळला नाही क्रिकेट, परंतु या स्पर्धेपासून पुन्हा एकदा आम्ही नवीन सुरुवात करणार आहोत. सय्यद सुपरस्टार वाशी. राईट ओव्हर द विकेट हमजा खान. याही वेळचा बॉल मात्र बीट केलाय. गुडले स्पॉट वर बॉल पीच झाला तसा बॉलने मात्र उसळी घेतली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळतो. सय्यद सुपरस्टार वाशी त्यांच्या विरोधामध्ये कुशल 11 जय गणेश सारसोळे. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दीपक वैती थोडस दडपणामध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार, तसा मात्र उत्साह पाहायला मिळाला होता कुशल 11 जय गणेश सारसोळेच्या तंबूमध्ये, परंतु त्याच्यानंतरचे सर्व चेंडू मात्र शांत ठेवलाय. हमजा खानची ओळख मात्र बनत चाललेली आहे सय्यद सुपरस्टार वाशी टीमकडे खेळत असताना. याही वेळचा बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळतो. मिड ऑफच्या रिजनला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते, ती पूर्ण झालेली आहे. संघाची धावसंख्या मात्र 1 या धावसंख्येने पुढे गेली आहे. 9 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन स्कोर कार्ड वरती. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. समोर फेस करेल चंदन तलवार. बॅटिंग करण्यासाठी सज्ज चंदन तलवार. या इनिंगचा पहिला बॉल फेस करेल. आपल्या खात्याचा मात्र पहिला बॉल फेस करणारा खेळाडू चंदन तलवार स्ट्राइक वरती. राईट ओव्हर द विकेट हमजा खान. यावेळचा बॉल मात्र चंदन तलवार साठी डीप मध्ये त्या ठिकाणी काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. 1च रन आपल्याला पाहायला मिळते आणि अशा प्रकारे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचती 10 बिनगडी बाद. सध्या स्थिती कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमची. क्रमांक 2 चे मात्र षटक घेऊन स्माइल
स्माइल शेख आलाय गोलंदाजी मार्क वरती. समोर चंदन तलवार आहे. ही बॅटची धार मात्र आता पेटवावी लागणार आहे. या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. तलवार जरूर स्वर्णिम आहे चंदनचं. तो बॅट मात्र तलवारीसारखी फिरवावी लागेल. या वेळचा बॉल जर पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट चंदनच्या माध्यमातून एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतो. हा तो नेमे इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. जिथे मात्र बॉल कलेक्ट झाला असताना तर कदाचित हा खेळाडू बाद देखील झाला असता रनआउटच्या स्वरूपामध्ये. डेंजर एंड कडे दीपक वैती धावत होते. संघाची धावसंख्या 2 धावसंख्येबरोबर पुढे गेलेली आहे. 12 रन स्कोर कार्ड वरती 12 धावा. कुशल 11 जयगणेश सारसोळे टीमची 12 धावा दाफलकावरती. इथून कुशल 11 जयगणेश सारसोळे टीमला मोठ्या फटक्यांची गरज आहे. परंतु सेन्सिबल क्रिकेट चंदन तलवारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. याही वेळचा बॉल परफेक्ट मिळवला बॅट चंदन तलवारच्या बॅटमधून येतोय. मिड विकेट रिझनला या फटक्याची आवश्यकता होती. कुशल 11 जयगणेश सारसोळे टीमला तो फटका मात्र येतोय चंदन तलवारच्या बॅटमधनं. त्याचबरोबर थँक्यू सो मच. हा चेंडू झाल्यानंतर मी नक्कीच माहिती सांगेन. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल होता. लॉंगच्या रिझनला शीतरक्षक आहेत. एकच रन पाहायला मिळते. एका रनवरती थांबावं लागतंय. आणि त्याचबरोबर नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा लेजंड व्हॉइस अर्थातच पुष्पकजी पाटील सरांनी देखील या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी मात्र 28 वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये घालवल्यात. 20 वर्ष 20 वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये त्यांनी घालवले. आणि पुष्पकजी पाटील सरांनी मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्यात. शीतल ताईंचं हे दमदार आयोजन आणि त्यांचं देखील आभार मानलाय की एवढी मोठी स्पर्धा नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी आयोजित केली आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक खेळाडूला मोठा प्लॅटफॉर्म देण्याचं काम शीतल ताईंनी केलेलं आहे. त्यांचा देखील आभार व्यक्त केला आहे पुष्पकजी पाटील सरांनी. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 20 धावा दाफलकावरती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सरळ यष्ट्यांना हा बॉल मात्र लागत असताना आणखीन एक बॉल डॉट पाहायला मिळतोय. षटकारानंतर थोडंसं मात्र शांत ठेवलंय. षटकारानंतर एक सिंगल रन आली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा चौथ्या बॉलवरती सिंगल रन आली. नंतर 5वा बॉल डॉट पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 20 रन्स. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. स्माइल शेख याच्या ओव्हर मधला. समोर फेस करेल चंदन तलवार ज्याने मात्र या ओव्हर मध्ये एक षटकार देखील ठोकलाय. शेवटचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटच्या बॉल वरती मात्र दमदार फुल फटका आणि तो गॅप मध्ये गेलाय. चंदन तलवारच्या बॅट मधनं आणखीन एक धमाकेदार चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 24. सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कुशल 11 जय गणेश सारसोळे हा संघाची धावसंख्या जर पहिली तर ती 24 या आकड्यावरती. 24 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलेले आहेत. केसू आलेत गोलंदाजी मार्क वरती. सुयोग स्मृती चषकाचं हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. गेले 14 वर्ष खूप चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेचा मात्र हा 15वा वर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. शीतल ताई यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अप्रतिम आयोजन. त्यानंतर आकर्षित करणारे असे चषक आपल्याला पाहायला मिळते. सुयोग स्मृती चषकाची जी ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची आकर्षित करते. खूप चांगले चषक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हे मैदान गावदेवी जुगाव मैदान हे नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला खूप चांगलं मैदान आहे.
यावेळचा बॉल मात्र ऑन साइडला खेळायचा होता. डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक रन कंप्लीट झाली आहे आणि बघता बघता मात्र 2 धावा देखील इथून कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट्स, चांगलं तालमेल आहे. दीपक वैती आणि चंदन तलवार या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचती आहे 26. 20 धावा दाखल कापरती. पहिलाच बॉल मात्र ऑन साइडला खेळायचा होता किसू याचा. दीपक वैती पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहे. यावेळचा बॉल मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि मोठी विकेट. चंदन तलवार मात्र बाद झालाय. ज्या चंदन तलवारच्या बॅटमधून मोठे फटके येत होते त्या चंदन तलवारला मात्र नावच्या स्वरूपामध्ये माघारी धाडलाय सहज सुपरस्टार वाशी टीमने. पहिला धक्का लागत असताना कुशल 11 जय गणेश सारसुळे टीमला. गेला नंबर क्रमांक 3 वरती विराज तांडेल आपल्याला पाहायला मिळतो. दीपक वैती या खेळाडूवरती भरपूर जबाबदारी असणार आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे सेट झाला मैदानावरती. भरपूर प्रमाणामध्ये त्यांनी देखील चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमध्ये देखील धावसंख्या चांगली पाहायला मिळालेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे केसू. यावेळचा फटका मात्र अप्रतिम पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक दीपक वैतीच्या बॅटमधून येतोय. अप्रतिम दर्जाचा फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंड सीमारेषा पार. मिळतील या बॉलवरती 4 धावा. कुशल 11 जय. जाऊन पोहोचली हा 31. 31च्या घरामध्ये 31 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमची. ज्या टीमने मात्र यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगला खेळ केला. मग ती जय भवानी चषक दिव्याच्या मैदानावरती असू दे. यावेळचा फटका मात्र शॉर्ट ऑफ टूल केलाय परंतु डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागत असताना हा मोठा धक्का आहे कुशल 11 जय गणेश सारसोळे टीम साठी. कारण की दीपक वैती ज्याच्या बॅटमध्ये अप्रतिम दर्जाचे फटके आपल्याला पाहायला मिळाले होते तर दीपक वैतीचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय. सफलता मिळाली आहे सहज सुपरस्टार वाशी टीमला. तंबूमध्ये जात असताना दीपक वैती खूप चांगला स्टार्ट दिला आपल्या टीमला. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल झाला होता बॉल पण डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाने खूप चांगलं जज केलं. झेल आणि फलंदाज दीपक वैतीचा संपूर्ण खेळ. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला गणेश गोडबे हा फलंदाज बॅटिंग साठी गेला नंबर क्रमांक 4 मध्ये. यावेळचा फटका मात्र गणेशच्या बॅटमधनं खूप चांगला पाहायला मिळतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गणेशच्या बॅटमधनं आलाय. हा धावसंख्येला कलाटणी देणारा षटकार. टीमची धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे वाढत गेलेली आहे 37-37. (37) 37 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम कुशल 11 जय गणेश सारसोळे या टीमची. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे.
यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू चांगला कमबॅक केलं गेलाय केसूच्या माध्यमातून हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती या ओव्हर मध्ये 13 धावा खर्च केल्यात चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन 13 धावा म्हणजे ठीक आहे 3 ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे गोलंदाज केसूने आता चौथं षटक निर्णायक असणार आहे चौथ्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावे लागतील कारण की धावा जास्त प्रमाणात मध्ये झालेल्या आहेत कुशल 11 जय गणेश सारसोल टीमच्या माध्यमातून जर पाहिलं ना तर 37 धावा 3 ओव्हर मध्ये खूप चांगली धावसंख्या आहे कारण की त्यांची गोलंदाजी जी आहे ती ताकद आहे चला चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय नवीन गोलंदाज आपण पाहताय परंतु समोर फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला विराज तांडेल ज्याच्या बॅटमधनं मात्र बुट्टा फटक्यांची आवश्यकता आहे कुशल 11 जय गणेश सरसोळे टीमला राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला बॉल शॉट आर्म पुल केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम दर्जाचा झेल पकडला गेलाय डीप स्क्वेअर लेगला जो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला ज्याने झेल जज केलाय खूप चांगला झेल पकडलाय आणि संपवलाय विराज तांडेलचा खेळ ज्या खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा होत्या कुशल 11 जय गणेश सरसोल टीमला त्या अपेक्षांवरती मात्र पाणी फेरलाय मोठा धक्का लागलाय नक्कीच गोल्डन डकचा शिकार ठरला विराज तांडेल नवीन मैदानामध्ये फलंदाज गेला विनायकच्या माध्यमातून खूप चांगला झेल पकडण्यात आला हर्षल मडवी गेलेत नवीन फलंदाज नंबर क्रमांक 5 वरती टीमचे कॅप्टन कुशल 11 जय गणेश सारसोल टीमचे कॅप्टन हर्षल मडवी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये तर गोलंदाजी मार्क वरती सागर ज्याने मात्र पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली आपल्या टीमसाठी इथून 10 धावा जरी जमवल्या ना कुशल 11 जय गणेश सारसोल टीमने गोलंदाजी एवढी भक्कम आहे ना कुशल 11 सारसोल टीमची या धावा मात्र सहजरित्याने डिफेंड करतील परंतु या ओव्हर मध्ये धावा दाबाव्या लागतील सेट सुपरस्टार्स टीमला यावेळचा फटका मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय हर्षल मडवीच्या बॅटमधनं परंतु त्या ठिकाणी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्माइलच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी 5 धावा वाचवल्या गेल्यात अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि आपल्या टीमसाठी 5 धावा वाचवल्या गेल्यात काय क्षेत्ररक्षण चालू आहे मैदानामध्ये मागच्या मॅच मध्ये रिद्ध 11 सांडपाडा टीमचा उत्तम आणि या मॅच मध्ये मात्र स्माइल सेट सुपरस्टार वाशी टीमचे क्षेत्ररक्षक खूप चांगले क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या स्क्रीन वरती आपण पाहू शकाल लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 5 धावा इम्पॉर्टंट 5 धावा वाचवल्यात पुन्हा एकदा यावेळचा बॉल मात्र मिस टाइम झालाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक परंतु नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 40च्या घरामध्ये 40 रन स्कोर कार्ड वरती 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत 40 धावा धावफलकावरती शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक या इनिंग मध्ये 40 धावा चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमने गोलंदाज पुन्हा एकदा सागर तयार आहे गोलंदाजी मार्क वरती समोर गणेश यावेळचा बॉल गणेशच्या बॅट मधनं परफेक्ट मिड ऑफ द बॅट बॉलला पाठवून दिले डीप स्क्वेअरले बाउंड्री लाईनच्या बाहेर गणेशच्या बॅट मध्ये येतोय हा खणखणीत षटकार आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 46 धावा धावफलकावरती कुशल 11 जय गणेश सारसोल टीम साठी हा मात्र 4थ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज अफलातून बॅटिंग करत असताना आपल्या टीम साठी फिनिशिंग टच मात्र खूप चांगली देत असताना आपल्या टीम साठी गणेश सागर वरती दडपण आहे 2 चेंडू चांगले टाकावे लागतील मोठ्या टार्गेट कडे वाटचाल करत असताना कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय राईट वर विकेट गोलंदाज याही वेळचा बॉल मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय डिक्लेअर रिझन मध्ये चेंडू गेला आणि एका रन बरोबर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 47-47च्या घरामध्ये शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे या इनिंगचा शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे
47-47 धावा धावफलकावरती शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक या 17 मधला सागर गोलंदाजी मार्ग वरती याही वेळचा फुल टॉस बॉल होता इलिव्हेशन पाहायचा झालं नाहीये बरोबर आणि विकेटचं पतन त्या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक गेला आणि हमजा खानच्या हातातनं झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि आणखीन एक धक्का लागलाय कुशल 11 जय गणेश सरस्वती टीमला आणि टार्गेट मात्र आता सेट झालाय सहज सुपरस्टार वाशी टीमच्या समोर ते म्हणजे 48 या धावसंख्येचं 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे ह्या धावा मात्र कठीण जातील की सोप्या जातील हे दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच आपल्याला कळेल सहज सुपरस्टार वाशी टीमला इथून या धावा चेस करायचे आहेत आणि नेक्स्ट मॅच साठी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी विनंती करतोय स्मरणिका 11 कुमार 11 तुर्बे टीमचा कॅप्टन आणि सुयोग स्मृती जुळगाव टीमचे कॅप्टन त्याच दरम्यान नवी मुंबई सहयोग परिवारातील अनेक सदस्य उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत राहुलजी शर्मा साहेब उपस्थित आहेत नवी मुंबई सहयोग कमिटी मेंबर्स त्यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर केला जाईल आणि शीतलताई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते राहुलजी शर्मा इनका तहे दिल से स्वागत किया जाता है वेलकम आपका तहे दिल से स्वागत इस प्रतियोगिता में सुयोग स्मृति चषक 2024 और राहुल जी शर्मा इनका तहे दिल से स्वागत किया जाता है त्याचबरोबर नवी मुंबई सहयोग मुख्य कोऑर्डिनेटर्स दिनेश फफाळे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय दिनेशजी फफाळे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय त्याचबरोबर सहयोगी अरविंद झेंडे साहेब उपस्थित आहेत त्यांचाही शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतोय आणि ताई यांचे शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय मयूर कुरकुटे साहेब उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान त्याचबरोबर आशिष भुईर आपण देखील या आपला देखील सन्मान या मंचावर केला जातोय आणि आज आमचे राकेश मावकर प्रणिकेत डेरे संकेत डोंगरे या सर्वांचाच मनपूर्वक आभार आहे आणि आज आमच्या चिमुकला कुमार तनय सचिन भुईर यांचाच वाढदिवस आहे आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेहमीच या 2 तारखेला आपण यांचा वाढदिवस साजरा केला जातोय आणि आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या घरी साजरा केलाय आणि तन्मय आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई एकविरा आपल्याला उदंड आयुष्य देव हीच ईश्वर चरणी प्रार्थना चला सन्मान करूया सन्मान आहे नवी मुंबईचा भूषण आहे नवी मुंबईचा कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील ज्याने इतिहास घडवला नवी मुंबईला आज अखाद्या देशामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळं स्थान वेगळा दर्जा मिळवून दिला असा टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा मिस्टर भूषण उत्तम पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे भूषण उत्तम पाटील खऱ्या अर्थानं नुकतीच झालेली नवी मुंबई प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज ही बाईक आपल्या नावी केली आणि 10 पेक्षा जास्त बाईक आपल्या नावी करणारा टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर डुपर खेळाडू आणि त्याच दरम्यान आपण पाहू शकाल रोनित अशोक पाटील यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत रोनित पाटील यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत नमित पाटील रोनित पाटील या 2 बंधूंचा सन्मान करणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण की तुर्भे क्रिकेटसाठी या 2 यंगस्टरने देखील खूप चांगला खेळ केला अशोक दादा पाटील म्हणजेच भूषण पाटीलला ज्या खेळाडूने घडवलं ज्या खेळाडूने या ज्या लेजंड खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली भूषण पाटील सारखा खेळाडू घडला आणि आज टेनिस बॉल क्रिकेट गाजवतोय आणि त्यांचेच सुपुत्र रोनित अशोक पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल कुमार 11 तुर्बे टीमचा यंगस्टर खेळाडू खूप चांगला खेळ आणि नमित अशोक पाटील आज नवी मुंबईच नाही तर भिवंडीच नाही कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटचा बच्चा या खेळाडूला जाणतोय आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये नमित अशोक पाटील यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर केला जातोय धनेश गुप्ता आपण देखील मंचावर या आणि राजू शेट्टी आपण देखील या आपण देखील आपलं देखील सरस स्वागत आहे हे वाशीतले सगळे आमचे मित्र आहेत कारण की आपण
अनेक स्पर्धा करतो वाशी नगरीतील. गणेशजी आपण या, राजू आपण देखील या. आपल्या दोघांचाही शुभ सन्मान आपण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. सुयोग स्मृती चषक 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आलेल्या प्रत्येकाचा सन्मान करणं हा मानस आहे शीतलताई यांचा. आणि आज या स्पर्धेच्या प्रणेत्या यस राजू शेट्टी सरांचा सन्मान आणि धनुष गुप्ता यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. वाशी क्रिकेट मध्ये योगदान राहिलंय आणि नेहमीच क्रिकेटसाठी एक खूप चांगलं योगदान राहिलंय. आज नाईक कुटुंबियांच्या अनेक इव्हेंट्स मध्ये धनुष गुप्ता यांची विशेष भूमिका असते. आपण नुकताच कलाकारांचा सन्मान झाला होता. मनसेचे कार्यकर्ते संदेश कांबळे आणि त्यांचा मित्र परिवार त्यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा सन्मान. चला मॅचला सुरुवात. गणेश संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांचे सेक्रेटरी पीए देखील आहेत आणि खूप चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलंय. मनसेचे आमचे सदस्य त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. संदेश भाई आपला सन्मान आपण करणार आहोत. शीतलताई यांना विनंती करतो की आपला शुभ असते. संदेश भाई आणि संपूर्ण आमच्या कमिटीचा सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि शीतलताई यांचे शुभ असते आपण शुभ सन्मान करणार आहोत. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया लेजेंडरी व्हॉइस संतोष म्हात्रे सँडी सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. शुक्रिया विघ्नेश अँड थँक्स सो मच रोहित. पहिला झटका लागला. पहिली विकेटचं पतन झालं. चतुर्थीने एकदम मायक्रो सेकंड मध्ये मात्र स्टंपला लावला आणि तंबूचा रस्ता मात्र दौरला पार पडला. बॅड लिक. दुर्दैव रुपयामध्ये धावचीत बाद झालं. हॅट्रिक साठी संजयजी चौगुले यांच्याकडून देण्यात येतील. हॅट्रिक विकेटसाठी संजयजी चौगुले यांच्याकडून देण्यात येतील बॉलरला रोख रुपये 3000. हर्षलसाठी मध्ये पारितोषिक जाहीर झाले. संजयजी चौगुले यांच्याकडून देण्यात येईल हॅट्रिक घेणाऱ्या या बॉलरला हे पारितोषिक. शैलेश पांजरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा करू आपण सन्मान. या स्पर्धेच्या सर्वेसर्व आयोजक शीतलताई भोईर. इथे पहिली सफलता बॉलरच्या नावी होईल का? होईल. गडी क्रमांक दुसरा बाद सहज सुपरस्टार वाशी बिकट अवस्थेमध्ये क्रिटिकल सिच्युएशन मध्ये 2 गडी बाद 1 अशी दयनीय अवस्था. खराब स्थिती. संयुक्त मित्रमंडळ सर्वांचा मान सन्मान वाढवणारी स्पर्धा. कारण या स्पर्धेचं नाव आहे सुयोग स्मृती चषक 2024. दुधिया रोशनीमध्ये खेळण्यात आलं क्रिकेट. 15वे वर्ष. अथक परिश्रम आणि प्रत्येकाने दिलेले आमच्या ताईंना एक अजबरित्या एक एकनिष्ठेने साथ. म्हणून तर 15 वर्ष आपल्या भेटीला होऊन शकलो. आपल्या लाडक्या भावासाठी बहिणीची अगदी वेगळी भेट आणि तिथेच रंगलाय दुसरा दुधिया रोशनी मधला दिवसातला खेळ. संदेश मेहर यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपये आलेत. संजयजी चौगुले त्याच्यानंतर संदेश मेहर यांच्याकडून 2000 कॅशबॅक देण्यात येईल. पहिलं ओट टाकलं जातं. पहिलं ओट टाकताना मॅन्डेटरी पॉवर मध्ये ऍक्श मध्ये फिरकीचा जादूगर अर्थातच आमचा हर्षल मडवी. 1 धक्का 1 विकेट रनआउट अशा 2 विकेट तिसऱ्या चौथ्या चेंडूवर मात्र घारत केले. अवघी फक्त 1 धाव. लक्ष्य 48. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटवर जाताना हुक केले अर्थात आणि तिथे डिक्लेअरची 1 धाव मात्र घोषित केले आमच्या अंपायर मार्फत. सुशांत शेट्टी यांच्याकडे पारितोषिक आलेलं आहे. जर सहज सुपरस्टार वाशी जर मॅच जिंकतो तर रोख रुपये 5000चा कॅश प्राइज. थँक्यू सो मच. पारितोषिकाची खैरात 2000 तब्बल जातील. जर हॅट्रिक शेवटचा बॉल फक्त 2 धावा लागेल. 2 वर 2 अशी दयनीय अवस्था. खराब स्थिती. कुत्रीचे योगेश भोईर विराट कोहली आपल्या नवी मुंबई आपल्याला विनंती केली जाते प्लीज आपण टॉस साठी या. मग टॉस आपल्या शुभ हस्ते होईल. आणखी एक दरारा. आणखी एक झटका. आणखी एक कडक बॉलिंगचा मात्र इथे विश्लेषण पाहायला मिळतं. त्या गोलंदाजी टाकली
लेग ब्रेक ऑफ ब्रेक त्याच्यावर टॉप स्पिन मध्ये स्लीपर असं मिश्रण केल्यानं ओढ टाकताना एकदम खराब स्थिती 3-3 अशी दयनीय अवस्था खूप खराब स्थिती. पुन्हा एकदा योगेश आपल्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत त्यासाठी आपल्याला विनंती केली जाते आपण मंचावर या आपलं सरचे स्वागत आहे. पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती 4 ओव्हरची मॅच 48 बनवायच्यात आणि इथे मात्र अडखळी सुरुवात करताना 3-3 लाजवाब क्रिकेट. इथे कॅप्टन आपण उपस्थित आहे हिमांशु पाटील आणि मोठे मनाने मात्र कर्णधाराचे पद मात्र दिलेलं आहे हिमांशु पाटीलकडे हुतांशुने. किती मनाचा मोठेपणा आहे का पहिल्या मॅच मध्ये टॉस मात्र कॅप्टन म्हणून आपण पाहिलं होतं हुतांशु रामचंद्र पाटील पण ती भूमिका मात्र त्याने सो खुशीने मात्र बहाल केलेली आहे आमच्या हिमांशु पाटीलला. मनाचा मोठा पहिल्या ओव्हरची समाप्ती 3-3 इन ॲट क्रमांक बॉलिंग मार्कर विराज उदय तांडेल. क्रिकेटचं मोठं मान वडिलांना सन्मान कित्येक मॅच मधून कुशल एलिमेंटला एकदम आघाडीवर नेताना त्यांचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स पण मुलगा तिथे मात्र कमी नाही तोही त्यांच्या वडिलांच्या पावलावर टाकत मात्र गरजला आणि आपल्या ते खेळून मात्र त्याने बराचसा चाहता वर्ग तयार केला. लाजवाब बॉलिंगनी सुरुवात झाली पिचिंग होती नेक्स्ट टाइमच्या बाहेर स्क्वेअर मारा खराब चेंडू एक्स्ट्रा धाव मिळते 10 मध्ये पुढे जाते 4 वर 3 गडी बाद 4 बनवायच्या 48 अजून इथून 45 त्यांची आवश्यकता एखादा ओव्हर जर मिळाला ना 4 धावा लागल्या 44 धावांची आणखीन आवश्यकता. खूप माझी खराब स्थितीमध्ये एक वाढलं होतं 23-35 जवळपास मात्र रोखेल परंतु ते टोळेजंग षटकारची आतिषबाजी केली आणि जे सन्मानित स्कोर जे पोहोचवतो ना ते 44. तर टॉससाठी मी विनंती करते एक मॅच ज्याने जिंकलाय अर्थातच शेख स्मृती झू गावचा कॅप्टन उपस्थित आहे. आम्ही विनंती करतोय स्मरण कुमार इवेंटपूर्वी आणखी एक झटका खूप दयनीय अवस्था केवळ परिस्थितीमध्ये एकतर्फा चाललेलं मॅच सुरू लावण्याचं काम केलं 4था विकेट. दोन्ही कॅप्टन उपस्थित त्यांच्या सन्माननीय योगेश भोईर विराट कोहली नावाने सुप्रसिद्ध क्रिकेट त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस घेणार आहोत. डबल राऊंड मध्ये एक मॅच जिंकलेली आहे. स्वप्नील साष्टे जे माप्याचे आहेत त्यांचं सरसे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आणि टॉस साठी आमच्या या टॉस का बॉस मी म्हणणार नाही परंतु जे टॉस घेतले जाते बरोबर मुख्य व्यासपीठावर तिथे झुकतील मखमली आवाजातले विघ्नेशजी मडबी फ्रॉम घनसोली. वेलकम योगेश. किती मान सन्मान का देऊ नये कारण त्यांचं आयोजन 9-10-11 या तक्रार दुधनाश्वर मध्ये खेळल्या जाणारे रिद्धी सिद्धी चषक त्याचे आयोजक योगेश भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस. संजयजी ठाकूर संजयजी चौगुले यांच्याकडून हॅट्रिक साठी रोख रुपये 5,000 कडक फटका लाजवाब फटका परंतु तिथे फिल्डिंगच्या रूपामध्ये हर्षल फक्त सिंगलने हलकीने पुढे जातात केवळ फक्त 5 48 धावांचा टार्गेट त्यापैकी फक्त 5 आलेले. दुसरं उलट किती पदक बॉलिंग मार्कवर विराट 15 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. राईट अप द विकेट. हो लाईन मिस खराब लाईन पिचिंग टू लेग साइड लेग स्टंप आणखी एक खराब चेंडू वाईड बॉल. हॅट्रिक साठी सेन्सेक्स वाढत चाललाय संजय चौगुले आता मात्र 9,000 पर विकेट साठी 3,000 हे आहे या बॉलिंगवर बेहद मात्र फिदा आमचे संजयजी चौगुले त्यासाठी मात्र सेन्सेक्स रुपये मात्र वाढत जातात. हॅट्रिक साठी 9,000 फटका चांगला मिडल ऑफ द बॅट. ओ माय गॉड व्हॉट अ लवली फिल्डिंग इज देयर. पण तो षटकार डेन झाला आणि सीमारेषेच्या बाहेर तो घेताना हा फरार इनटू द क्राउड. सुपर डुपर स्ट्रोक. तू चेल में अशी गडांगली घातल्यानंतर एक सन्मान करणारा षटकार बॅट मधून बरसला गणेश. सुपर स्ट्रोक at a terrific stroke by Ganesh over the mid wicket. बॅलन्स गेला अर्थातच षटकार 12 वर पोहोचते. सुपरस्टार वाशी सहज सुपरस्टार वाशी जर जिंकते सुशांत शेट्टीकडून 20,000
किती पारितोषिक काल एवढं पारितोषिक लावलं नव्हतं आज मात्र 20,000 सुशांत शेट्टी जर मॅच सुपरस्टार जिंकते तब्बल 20,000 हॅट्रिक साठी संजय चौगुले ही कश्मकश पाहायला लागते सेन्सेक्स निफ्टी ज्यापानं वाढते स्मॉल कॅप ज्यापानं बाजारभावामध्ये वाढला जातो तसं बाजारभाव वाढत नाही पण धावाचा भाव विकेट भाव वाढला जातो ही खासियत आहे स्पर्धेची 3 षटकारासाठी 3,000 भूषण पाटील यांच्याकडून हॅलो हॅलो 3,000 भरपूर झाले भूषण. थँक्यू व्हेरी मच सँडी सर. जरा जाऊया टॉस साठी आणि आमच्या सोबत कोपरी गावचे क्रिकेटर आदरणीय योगेशजी भोईल सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. स्मरणिका 11 कुमार 11 तुर्बे वर्सेस सुयोग स्मृतीश कॉल करतील कौशल पाटील आणि हेड इज कॉल अँड हेड कौशल टॉस जिंकलाय काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण करू. पहिली मॅच जिंकली खूप चांगला खेळ झाला भूषण पाटील रिदम मध्ये पाहायला मिळाला गोलंदाजी देखील खूप चांगली झाली. या मॅच मध्ये काय रणनीती असेल कमीत कमी धावून रोखण्याचा प्रयत्न करू. हिमांशू पहिल्या मॅच मध्ये टीम भावना आणि एकाच मदतीने संघ खेळला. गोलंदाजी फलंदाजी फिल्डिंग डिपार्टमेंट तिन्ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचा खेळ झाला. टॉस हारलाय बॅटिंग करायची किती धावा अपेक्षित असतील 45 पर्यंत आम्ही स्कोर करू. काय वाटतंय की कुमार 11 तुर्बे टीम म्हणजेच या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची एक बलाढ्य टीम आहे त्या अगेन्स्ट खेळत असताना चांगली फाईट चांगली बॅटल होईल. हो नक्कीच कारण की आम्ही कुमार टीम सोबत चांगलाच गेम खेळतो. विश यू ऑल द बेस्ट. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. योगेश भोईर आपला देखील मनपूर्वक आभार आहे. टॉस जिंकलाय तुर्बे टीमने आणि निर्णय घेतलाय की आम्ही फिल्डिंग करून 4 षटकांची लढत असेल. सुयोग स्मृती चषक या स्पर्धेचा थरार. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया या मॅचचं विवरण. धन्यवाद. थँक्यू विघ्नेश. आता मात्र संजयजी चौगुलेने जर सहज सुपरस्टार वाशी मॅच जिंकते तर रोख रुपये तब्बल 25,000 राजीव शेट्टीसाठी पारितोषिक आलेलं प्रत्येक षटकाराचे रोख रुपये 1,000 देण्यात येतील. चौकारावर 500 सुशांत शेट्टीकडून पारितोषिक अशी कॅश मात्र या मॅच मध्ये पाहायला चांगला फटका सर्व बॅट मध्ये नेताना डाऊन द ग्राउंड अप ड्राईव्ह केला. दुर्गुण क्षेत्राचे प्रोटेक्शन फक्त सिंगल मिळते. सिंगलने मात्र स्कोर मध्ये पुढे बढोतरी करताना सरकलाय सैयद सुपरस्टार वाशी. 14 येणारे 9 चेंडू मध्ये आता 34 रन. पॉइंट आहे डीप कव्हर पॉइंट सिली मिड ऑफ शॉर्ट मिड विकेट डीप मिड विकेट अँड लॉंग ऑफ बॉलिंग मार्कवर चंदन तलवार कम्स इन बोर्ड राईट राउंड द विकेट. Oh, clean bird! You miss a definitely hit to the stump. डावी एसटी वाकवली दांडीगुल. स्वप्नील नाईकने लालू सॉरी कारण तुझा आवाज आमच्यापर्यंत थोडा उशिरा पण बॅट्समॅन साठी लावले तो फलंदाज मात्र बाद. 2 षटकांसाठी स्वप्नील नाईक यांच्याकडून लावण्यात आले होते. त्या बॅट्समॅन जो बाद होते त्या बॅट्समॅनला तब्बल 10,000 पण बॅट्समॅन परतला. त्रिफल अजित किती पारितोषिक बॅग भरेल एवढे पारितोषिक लावण्यात आले पण कोणताच फलंदाज पारितोषिकचा अजून तरी हकदार झालेला नाही. मानकरी झाला नाही. खराब स्थिती. दाट पराभवाच्या छायेत लोटला गेलाय दुसऱ्या राऊंड मध्ये सैयद सुपरस्टार. त्याचं मुख्य कारण आहे दर्जेदार गोलंदाजीचा हा पेशकश प्रदर्शन करताना लाजबाब. पहिलं ओव्हर हाताळलं हर्षल मडून. त्या ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावा देताना 2 झटके दिले. ते सुरुंग लावण्याचं काम केलं होतं हर्षल मडूने. तदनंतर मग दुसरं ओव्हर विराजने टाकलं. दादा खर्च आणि इथे मात्र चंदन तलवार आग ओकते. तुफानी भन्नाट वेग मात्र त्याचा तो दर्जा त्याचं सट्टिक लाईन लेन मात्र तो विसरत नाही. हे मात्र अजून उल्लेख करायला होता ओव्हरमध्ये प्रॉपरली सट्टिक लाईन अँड लेन बॉलिंग बॅक क्लेवा लेफ्ट हँड बॅट्समॅन बॉलर बॅक टू द इतिहास हिट नेम चुकला. बॅट्समॅन सुरक्षित सेट फक्त अवघी सिंगल. संडे गणेश गुप्ता यांच्याकडून याला ना गणेश गुप्तासाठी पारितोषिक लावण्यात आलेले प्रत्येक षटकार 1,000 रुपये. चौकाराला 500 सुशांत शेट्टीकडून. थँक्स सुशांत. 6 चेंडू आणि 33 धावा. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम 7 गेंदे और 33 रन. 7 चेंडू 33
अवघड चाललेलं आहे आव्हान. शांत क्रिकेट तिथे धवाने घेतलेले आच्छादित गेले पृष्ठभाग खेळपट्टीला अजून मात्र भूमीपणा आणतो. फटका चांगला. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ सुपर डुपर कॅच बाय हर्षल मडवी. कडक कॅच. सर सेनापती कॅप्टन ऑफ द टीम. किती उपाध्या आहेत, कारण तेवढ्या तगडीचा फ्रंटवर येताना कॅप्टन प्रेरणा स्तोत्र करतो आपल्या सहकार्यांना. व्हॉट अ इन्स्पिरेशन बाय गिवन टू द 10 fielder captain Harshal. Lovely catch. End of the innings. The batsman back into the building is gone. फक्त 15 धावा आणि गडी बाद झालेत तब्बल अर्धा संघ गारत. 5 गडी बाद आणि धावा फक्त 15. येणारे चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि 33 धावा. हे मैदान पाहिलं खेळपट्टीचं कौतुक करतो. बॅटरची खेळपट्टी मात्र नेहमीच पाहायला मिळते, पण बॉलर या एवढ्या हवी होतील पिच क्रिएटर अर्थात येतील बॉलला मात्र माहित नव्हतं की या प्रकारचा कायापालट करेल खेळपट्टी. पण हे सुगीचे दिवस दाखले पिच क्रिएटर येतील भोईरने ही खेळपट्टी मिळवली लाजवाब. तिथे अक्षरशः नाचवलं जातं बॅटरला, परंतु बरं होतं बॅटर बळवायचा बॉलरला. इथे वेगळं रूप पाहायला होत. हीच खरी मजा आहे या स्पर्धेची. अर्थात सुयोग स्मृती चषक 2024. 6 चेंडू 33. पहिला चेंडू रिलीज केले. पहिल्या चेंडू मध्ये फक्त सिंगल. बिंदिया घे सिंगल नाही तर डॉट चेंडू. 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 मध्ये आता 33. बॉलिंग मग राईट आर्म ओव्हर द विकेट. उंच पुरा असा धिप्पाट खेळाडू प्रदीप बडे. आणखी विकेट. तू चल मैं आया अशी एकदम दयनीय अवस्था पाहायला मिळते दुसऱ्या फेरीच्या मॅच मध्ये. सहज सुपरस्टार वाशी उत्कर्ष दिवासाच्या तगड्या टीमला पहिल्याच मॅच मध्ये त्याने नमवलं, पराजित केलं. त्यामध्ये दुसऱ्या राऊंड मध्ये खेळताना वेगळा संघ कुशल 11 जय गणेश सारसोळे याच्या विरुद्ध मात्र अक्षरशः नांगीत टाकली मी म्हणेन. सबसेल सरेंडर, कारण अवघ्या धावा लागल्यात फक्त आणि फक्त 15 वर 7 गडी बाद. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ बाकी. 4 मध्ये आत्ता बनावायच्या कंपल्सरी 33. 7 मध्ये 33. आता समीकरण आलं केवळ आणि केवळ 4 चेंडू मध्ये 33 धावा. वाशी इस्माईल सुशांत शेट्टी वाशी गावचा टायगर. परंतु इथे टायगर थोडासा मात्र उशिराने. तोपर्यंत मॅच हातून मात्र सटकताना दिसते. आता 3 मध्ये बनवायचे व्हाईट बॉल म्हणजे 3 चेंडूचा खेळ बाकी. 4 चेंडू व्हाईट आला. 1 धावाले म्हणजे सेम बॉल असतील. 4 मध्ये इनाक जो स्कोरचे विकेट तुम्हाला सहकार्य करतो. 3 चेंडू मध्ये 32. एकतर्फी चाललेलं मॅच. थोडा निराश प्रेक्षकांच्या मनाच्या अंतकणामधून या स्पर्धेच्या आयोजिका शीतलताई श्रीपद भोईर नवी मुंबई जिल्हा सदस्य भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने सरचे स्वागत करतोय. आता 2 मध्ये बनवायचे आहेत 32. येस आणि सातत्याने मी धन्यवाद देतोय का पाण्याची व्यवस्था कालपासून सुयोग दशरथ पाटील यांनी आमच्या मंडळाला केलेल्या त्या सहयोगाबद्दल सुयोग दशरथ पाटील तुमचं मनापूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. 1 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत 31. मॅच क्लिअर झाली आहे. 1 चेंडू आणि 31. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉस बॅटर इथे जरूर फटका. फॅन्टॅस्टिक कॅच. 1 हँडेड कॅच. डीप एक्स्ट्रा कव्हर. लाजवाब दर्जा. बॉलरनं दमछम दाखवलं. बॅटरनं धावा जमल्या, परंतु फिल्डरही मात्र कमी नाही. हे 3 फॅक्टर मध्ये डिपार्टमेंट मध्ये अक्षरशः उजवा ठरलं. मॅच जिंकली 2री आणि 3ऱ्या राऊंड मध्ये पोहोचल्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीनं आणि आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये जय गणेश कुशल 11 सारसोळेचं आम्ही इथे अभिनंदन करतो. नाव टाइम फॉर टू डिक्लेअर प्लेयर ऑफ द मॅच. पहिल्या मॅच मध्ये पण कुशलींनी 17 रन दिलते, म्हणजे फर्स्ट इनिंग त्यांची बॉलिंग होती. आता दुसऱ्या मॅच मध्ये पण 18. येस विनायक चांगली माहिती देते, कारण पहिल्या मॅच मध्ये 17 धावा रोखलेल्या होत्या आणि या मॅच मध्ये 17 वर खतरा ठरतो टीम प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधामध्ये.